नमस्कार. न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. येणाऱ्या राज्यसेवा पूर्व त्यासोबतच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या इतर स्पर्धात्मक परीक्षांसाठी महत्त्वाचे एव्हरग्रीन टॉपिक जे नेहमी परीक्षेमध्ये विचारले जातात ते थोडक्यात मात्र परीक्षाभिमुख समजावून सांगण्याचा प्रयत्न या सिरीजच्या माध्यमातून आपण करूया. रॅपिड रिव्हिजन सिरीज असेल ही थोडक्यात मात्र महत्त्वाचा कंटेंट देण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केला जाईल. आज आपण एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे आर्टिकल 19चा. भारतीय राज्यघटनेतील कलम 19 हे महत्त्वाचं आहे आणि यावर्षी हे जास्त चर्चेत राहिलेलं कलम आहे असं मला वैयक्तिक वाटतं. महाराष्ट्रामध्ये सभेचा जो मुद्दा गाजलेला आहे किंवा महाराष्ट्रामध्ये फोन टॅपिंगचं प्रकरण गाजलेलं होतं आणि एकंदरीत आत्ता सुप्रीम कोर्टाने जे सहकारी संस्था संदर्भातला जी 97वी घटना दुरुस्ती आहे त्या संदर्भातला जो निर्णय दिला होता त्या एकंदरीत सर्व मुद्द्यांवर अनुसरून जर आपण पाहिलं तर 19 हे जे आर्टिकल आहे ते चर्चेत राहिलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या राज्यसेवा पूर्वमध्ये नक्की यावर प्रश्न जो आहे तो अपेक्षित आहे. आता आपण याच्यामध्ये आर्टिकल 19 मध्ये किती हक्क आहेत ते सुरुवातीला समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर आर्टिकल 19 मध्ये सुरुवातीला 7 हक्क होते. लक्षात घ्या, हे हक्क हा शब्द म्हणण्यापूर्वी मी मूलभूत हक्क हा शब्द वापरेल कारण हे सर्व मूलभूत हक्क आहेत आणि तुम्हाला आणखी एक थोडक्यात एक्सप्लेन करेल की हे हक्क मूलभूत का आहेत. मूलभूत यासाठी आहेत कारण भारतीय राज्यघटना हा एक मूलभूत कायदा आहे आणि या मूलभूत कायद्यामध्येच या हक्कांचं संरक्षण दिलेलं आहे. नागरिकांना हे हक्क उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून हे हक्क जे आहेत ते मूलभूत हक्क आहेत. नंबर एक बाब. दुसरी, सर्वंकष विकास त्यामध्ये अपेक्षित आहे, त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून सुद्धा ते मूलभूत आहेत, राईट, फंडामेंटल आहेत. याच्यामध्ये 7वा जो हक्क आहे तो मालमत्तेचा हक्क जो आहे, लक्षात घ्या, ठीक आहे. मालमत्तेचा हक्क जो आहे तो आता कायदेशीर हक्क बनलेला आहे. ही गोष्ट तुम्हाला माहीत असायला पाहिजेत. आता मी प्रत्येक गोष्ट इथे नोट करणार नाही, परंतु ओरली सांगताना सुद्धा काही गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या, ठीक आहे. आता हे कायदेशीर हक्क झालेले आहे, त्याच्यामुळे आता इथे 6 हक्क आहेत. मग ते कोणते लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य, लक्षात घ्या, ठीक आहे. भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा क्रम सुद्धा कसा लक्षात ठेवायचा मी ते तुम्हाला थोडक्यात सांगेल. नेक्स्ट आहे की शांततापूर्वक आणि निशस्त्र सभा भरविण्याचा हक्क, ठीक आहे. नेक्स्ट, संस्था, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क. एक गोष्ट लक्षात घ्या, सहकारी संस्था स्थापन करण्याचा हक्क हा फंडामेंटल राईट आहे, ही गोष्ट लक्षात घ्या, ठीक आहे. भारतीय प्रदेशात कोठेही मुक्तपणे संचार करण्याचा हक्क. भारतीय प्रदेशात कोठेही राहण्याचा किंवा स्थायिक होण्याचा, राहण्याचा म्हणजे तात्पुरते, स्थायिक होण्याचा म्हणजे परमनंट, या दृष्टिकोनातून आपण त्याला वापरूया. हा हक्क याच्यामध्ये उपलब्ध आहे. कोणताही व्यवसाय, धंदा आणि व्यापार किंवा उद्योग करण्याचा व्यक्तीला हक्क आहे, नागरिकाला हक्क आहे असं मी म्हणेल, व्यक्तीला पण नाही म्हणता येणार, ठीक आहे. तर हे हक्क याच्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. हे हक्क, पहिली गोष्ट लक्षात घ्या, ते फक्त आणि फक्त भारतीय नागरिक, राईट, भारतीय नागरिक, ओनली इंडियन सिटीजन, राईट, इंडियन सिटीजनलाच फक्त उपलब्ध आहेत. कुठल्याही परकीय व्यक्तीस हे हक्क उपलब्ध नाहीत. नंबर 1, राईट. दुसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो लीगल पर्सनला उपलब्ध आहेत का, तर नाही. म्हणजे कायदेशीर जी काही व्यक्ती आहेत, म्हणजे वैधानिक व्यक्ती म्हणूया त्याला, तर त्यांना सुद्धा हे हक्क उपलब्ध नाहीत. फक्त आणि फक्त ते भारतीय नागरिकांनाच उपलब्ध आहेत, परकीयाला सुद्धा उपलब्ध नाहीत. बरं, यांचं संरक्षण कोणाच्या विरोधात आहे उपलब्ध, म्हणजे ज्याच्या विरोधात आपल्याला जाता येतं की नाही माझ्या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन झालंय, मग ते कोणाच्या विरोधात, तर स्टेटच्या विरोधात. हा महत्वाचा मुद्दा आहे. फक्त आणि फक्त राज्याच्या विरोधातच तुम्हाला त्याच्यामध्ये हे हक्क उपलब्ध आहेत. इतर खाजगी व्यक्तीच्या बाबतीत, लक्षात घ्या, म्हणजे राईट, खाजगी व्यक्ती जे आहेत ते खाजगी व्यक्तीच्या बाबतीत हे हक्क उपलब्ध नाहीत. म्हणजे खाजगी व्यक्तीने एखाद्या जर तुमचा या फंडामेंटल राईट्सचं उल्लंघन केलं, या विरोधात हे हक्क उपलब्ध नाहीत. तर मात्र स्टेटने जर हे केलेलं असेल उल्लंघन, तर मात्र उपलब्ध आहेत. खाजगी व्यक्तीच्या याच्यामध्ये नाहीत ते. नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बघा की हे मी तुम्हाला सांगितलं. आता एक महत्वाचा मुद्दा इथे मी आणखी ॲडिशनल जोडू इच्छितो, तो म्हणजे 97वी घटना दुरुस्ती. मुद्दा चर्चेला आला म्हणून सांगतोय. 97वी घटना दुरुस्ती जर तुम्हाला परीक्षेत विचारलंच यावेळेस, तर 97व्या घटना दुरुस्तीने काय बदल झाले असं जर प्रश्न विचारला तर एक फंडामेंटल राईट आला, राईट, जो 19 मध्ये समाविष्ट झाला. दुसरा डीपीएसपी मध्ये, डीपीएसपी म्हणजे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी जे आहेत, मार्गदर्शक तत्व, तर या मार्गदर्शक तत्वामध्ये सुद्धा 43B जे आहे, म्हणजे सहकारी ज्या काही संस्था आहेत त्यांना राज्य प्रोत्साहन देईल, लक्षात घ्या, प्रमोट करेल, हे एक मार्गदर्शक तत्व त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलं. आणि जो भाग 9B जो आहे, 9B समाविष्ट करण्यात आलेला होता. ही 97वी घटना दुरुस्ती होती. बरं, ठीक आहे, पुढे आपण जाऊया.
आता हे जे हक्क आहेत बघा, की या हक्कांच्या बाबतीत मी तुम्हाला थोडक्यात सांगितलं की हे हक्क आहेत. आता हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न कसा करायचा? बघा, एखादी व्यक्ती आहे, एखादा पर्सन आहे, त्या व्यक्तीला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे असं आपण थोडक्यात मानूया. ठीक आहे. मग आता त्या व्यक्तीला भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्या व्यक्तीच्या मनात असं आहे की मी निशस्त्र सभा मला भरवायची आहे. एका ठिकाणी मला निशस्त्र सभा मला भरवायची आहे. माझ्या याच्यामध्ये माझ्या मनामध्ये काही विचार आहेत ते लोकांपर्यंत मला पोहोचवायचे आहेत, असा एखादी व्यक्ती विचार करतो आहे. मग ती व्यक्ती काय करेल की मग जेव्हा त्याला त्याचे विचार, त्याचे दृष्टिकोन त्याला मांडायचे असतील तर ती व्यक्ती शस्त्र घेऊन सभा भरवेल का? त्याची काही गरज आहे का? नाही, कारण तसा हक्क पण नाहीये. ठीक आहे, एखादा चांगला विचार असेल तर एखादी व्यक्ती निशस्त्र सभा भरवू इच्छित आहे तर त्याला तो हक्क आहे. एक व्यक्ती आहे, त्याचे विचार त्याला मांडायचे आहेत, त्याने निशस्त्र सभा भरवलेली आहे. ठीक आहे, असं आपण गृहीत धरूया. मग त्या निशस्त्र सभेत तो व्यक्ती जो आहे तो सांगतो आहे त्या नागरिकांना, जमलेल्या नागरिकांना, की आपण संस्था आणि संघटना स्थापन करूया. ठीक आहे. मग हे संस्था आणि संघटना स्थापन करायचं ठरवतात आणि मग हे काय करतात की संस्था संघटना स्थापन करून संपूर्ण देशामध्ये हिचा संचार करतात आणि स्वतः संचार करतात आणि त्यांचे जे विचार आहेत ते, त्या संघटनेचे जे विचार आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवतात, असं आपण गृहीत धरलं. नेक्स्ट, आता हे करायचं जर असेल तर तुम्हाला कुठेतरी राहावं लागेल, राईट? कुठेतरी स्थायिक पण व्हावं लागेल काही ठिकाणी. बरं, ठीक आहे, राहावं लागेल असं आपण गृहीत धरलं. मग राहायचं जर असेल तर मग तिथे काही ना काही व्यवसाय, धंदा पाणी पण करावं लागेल. मग राहायचं म्हटल्यावर बरोबर का? काही काळ स्थायिक जर व्हायचं असेल तुम्हाला 20 वर्ष 30 वर्ष, तर मग त्यासाठी धंदा पाणी पण करावं लागेल. लक्षात घ्या, धंदा आहे, व्यापार आहे, उद्योग आहे. ठीक आहे, म्हणजे असं लक्षात ठेवा. म्हणजे एक व्यक्ती आहे, त्याला त्याचे विचार आहेत, त्याचे दृष्टिकोन त्याला मांडायचे आहेत, ते संस्था स्थापन करतो, त्यासाठी संचार करतो, तो राहतो, मग त्यासाठी धंदा करतो वगैरे. तर अशा पद्धतीने क्रम विचारला जाऊ शकतो का? तर विचारला जाऊ शकतो, म्हणून ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. किंवा आर्टिकल 19 एकंदरीत काय आहे हे सहज लक्षात राहावं यासाठी मी हे तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, ओके. आता हे सगळं क्लिअर करतो. नेक्स्ट महत्वाचा मुद्दा, आता भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये काय काय आहे नक्की? बघा, मी माझ्या दृष्टिकोन जो आहे, माझे विचार जे आहेत ते इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, राईट? किंवा इतरांचा जो दृष्टिकोन आहे तो सुद्धा मी लोकांपर्यंत मांडू शकतो. त्यासाठी मला भाषण अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यासोबतच मला वृत्तपत्राचं स्वातंत्र्य आहे एक नागरिक म्हणून, राईट? त्यानंतर वृत्तपत्रांचं म्हणजे वृत्तपत्राचे मुद्रणीच्या आधीचा, लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणूया तर जे काही वृत्तपत्र मुद्रणपूर्व निर्बंध जे आहेत याच्या निर्बंधावरील जो हक्क आहे तो सुद्धा त्या व्यक्तीला उपलब्ध आहे. म्हणजे वृत्तपत्र निर्बंधावरील जो हक्क आहे, मुद्रणपूर्व निर्बंधावरील जो हक्क आहे तो सुद्धा उपलब्ध आहे, राईट? नेक्स्ट आहे की निदर्शने करणे आणि धरणे करणे या विरोधात जो आहे तो हक्क आहे. मात्र संप करण्यासंदर्भात हक्क नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. ठीक आहे, संप करण्यासाठी हक्क नाहीये. त्यानंतर टेलिफोन टॅपिंग विरोधात सुद्धा हक्क आहे. टेलिफोन टॅपिंगच्या विरोधात मला हक्क उपलब्ध आहे एक नागरिक म्हणून. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यातले काही महत्वाचे जे हक्क आहेत ते मी तुम्हाला सांगितलेत. बरं, याच्यावर काही निर्बंध किंवा अटी लागता येऊ शकतात का? तर येऊ शकतात. तर मग ते कोणत्या कारणास्तव किंवा काय महत्वाच्या ज्या बाबी आहेत ते भारतीय राज्यघटनेत सांगण्यात आलेले आहेत, तो सुद्धा एक महत्वाचा भाग आपल्याला पाहावा लागेल. तो म्हणजे बघा, देशाचं सार्वभौमत्व जे आहे, लक्षात घ्या, राईट? सार्वभौमत्व जे आहे ते कुठेतरी अबाधित राहावं आणि त्याला कुठलीही बाधा येऊ नये, राईट? त्याला कुठली हानी पोहोचू नये, सार्वभौमत्व. त्यानंतर देशाची अखंडता जी आहे, राईट? अखंडता. नेक्स्ट आहे की राष्ट्राचं जे संरक्षण आहे, संरक्षण या कारणास्तव असेल किंवा परदेशाशी जे संबंध आहेत, राईट? इतर देशांचे आपले संबंध जे असतील, किंवा सार्वजनिक सुव्यवस्था, हा शब्द महत्वाचा आहे, सार्वजनिक सुव्यवस्था. त्यानंतर नेक्स्ट आहे की न्यायालयाचा अवमान. आता मागेच एक प्रकरण गाजलं होतं, राईट? हा न्यायालयाचा अवमान करता येणार नाही भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य असलं तरी सुद्धा. नेक्स्ट आहे की चारित्र्य हनन करता येत नाही. महत्वाचा मुद्दा आहे, चारित्र्य हनन करता येणार नाही. हे चारित्र्य हनन असेल. त्यासोबतच हिंसेला चालना देता येणार नाही. तुम्ही जर भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे म्हणून हिंसा पसरवू इच्छित असाल तर तसंही करता येणार नाही. आणि त्यासोबतच सभ्यता आणि नैतिकता. ठीक आहे, सभ्यता आणि नैतिकता या हे जे अटी आहेत याच्यामध्ये घालण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला असा प्रश्न आला की खालीलपैकी कोणत्या अटीस्तव किंवा या अटी ज्या आहेत त्या लागू करण्यात आलेल्या आहेत, तर या अटी आहेत त्याच्यामध्ये या अटींना अधीन राहून हे हक्क जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. आता नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मुक्तपणे संचार करण्याच्या संदर्भातला पण आहे. तर इथे सुद्धा शेड्यूल ट्राईब्सचे हक्क असतील, त्यासोबतच स्थायिक होण्याचा हक्क असेल तर त्यांच्या हक्कांना बाधा येऊ नये ही एक त्याच्यामध्ये अट घातलेलीच असणार आहे.
किंवा मग सुप्रीम कोर्ट काही गोष्टी आत्ता सुप्रीम कोर्टाचं मत असंही आहे की वेश्या असतील तर त्यांच्या मुक्त संचारावर सुद्धा बंदी घालता येऊ शकते. किंवा मुंबई हायकोर्टाने सुद्धा असं म्हटलं की HIV ग्रस्त असतील तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून याच्यावर काही निर्बंध घालता येऊ शकतात किंवा ते योग्य राहतील असंही हायकोर्टाचं म्हणणं आहे. आणि एखाद्या व्यवसाय धंद्याच्या बाबतीत बघा, स्टेट सुद्धा स्वतःचा एखादा व्यवसाय करू शकते आणि त्याची मक्तेदारी जी आहे ती निर्माण करू शकते आणि नागरिकांच्या विरुद्ध ते स्पर्धा सुद्धा करू शकते. नागरिकांसोबत एखादा व्यवसाय नागरिक करत आहेत आणि एखादा व्यवसाय स्टेट करत आहे, स्टेट म्हणजे केंद्र असेल किंवा राज्य असेल, तर ती स्पर्धा जी आहे ती स्टेट सुद्धा करू शकते. त्याच्यामुळे हे हक्क जे आहे याच्यामध्ये उपलब्ध आहेत. आता आणखी काही महत्वाचे म्हणजे आता राष्ट्रीय आणीबाणी लागू जर झाली, ठीक आहे, राष्ट्रीय आणीबाणी लागू झाली तर कुठले हक्क जे आहेत ते तुमचे अबाधित राहतात आणि कुठले हक्क जे आहेत ते निलंबित होतात, हा सुद्धा प्रश्न याला जोडून विचारला जाऊ शकतो. त्याच्यामुळे थोडक्यात आपण त्याचा सुद्धा एक आढावा घेऊया. बघा, राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा लागू होते ना तेव्हा 358 आणि 359, राईट, 300 हे 2 कलम जे आहेत ते महत्वाचे आहेत. आता राष्ट्रीय आणीबाणी कुठल्या कारणावर लागू झालेली आहे हे पण डिपेंड करते. राष्ट्रीय आणीबाणी युद्ध किंवा परकीय आक्रमण या कारणास्तव लागू झालेली असेल तर त्याला आपण बाह्य आणीबाणी म्हणतो. आणि राष्ट्रीय आणीबाणी जर सशस्त्र उठाव हा शब्द त्याला वापरूया. सशस्त्र उठाव भारतीय घटनेमध्ये हा शब्द ऍड करण्यात आला 44 अमेंडमेंटनुसार. तर सुरुवातीला अंतर्गत शांतता असा शब्द वगैरे होता तर तो काढून टाकण्यात आला. आता सशस्त्र उठाव जर झालेला असेल तर त्याला आपण अंतर्गत आणीबाणी म्हणतो आणि युद्ध आणि परकीय आक्रमण जर झालं असेल तर त्याला आपण बाह्य आणीबाणी म्हणतो. तर बाह्य आणीबाणी जर लागू झालेली असेल तर आर्टिकल 358 जे आहे ते आपोआप लागू होतं आणि त्यानुसार 358 नुसार जर आपण पाहिलं तर आर्टिकल 19 जे आहेत, लक्षात घ्या, आर्टिकल 19 जे आहे ते आपोआप, राईट, आपोआप जे आहे ते निलंबित होतं. आता हे झालं 358च्या बाबतीत, राईट, आर्टिकल 19च्या बाबतीत मी तुम्हाला सांगितलं. याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा राष्ट्रपतीला आदेश वगैरे कळावा लागत नाही. 358 लागू झालं आणि 358 केव्हा लागू होते तर फक्त युद्ध आणि परकीय आक्रमण असेल तर तेव्हाच 358 लागू होणार. सशस्त्र उठाव झाला असेल तर तेव्हा 358 लागू होत नाही. हा एक महत्वाचा आहे आणि हे 44व्या घटना दुरुस्तीनुसार थोडं ऍड करण्यात आलेलं आहे. 359 थोडंसं याच्याहून विपरीत आहे. याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स जे आहेत ना ते निलंबित होत नाहीत, ही गोष्ट लक्षात घ्या, राईट. फंडामेंटल राईट्स जे आहेत ते निलंबित होत नाही, त्याची अंमलबजावणी जी आहे, राईट, अंमलबजावणी जी आहे ती मात्र निलंबित होते. म्हणजे त्या अंमलबजावणी करण्यासाठी तुम्हाला न्यायालयात जाता येत नाही की माझे फंडामेंटल राईट्स जे आहेत ते निलंबित झाले आहेत आणि तुम्ही त्याची अंमलबजावणी करा, स्टेटला सांगा, असं तुम्ही म्हणू शकत नाही न्यायालयात जाऊन, ठीक आहे. म्हणजे कुठेतरी त्याची अंमलबजावणी जी आहे ती हे होते. पण 359च्या बाबतीत आणखी एक महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे 20 आणि 21 जे आहे ते मात्र निलंबित होत नाही किंवा त्याची अंमलबजावणी निलंबित करता येत नाही राष्ट्रपतीला. इथे काय होतं की इथे आपोआप निलंबित होतात, इथे मात्र आपोआप निलंबित होत नाही. तर राष्ट्रपतीला नमूद करावे लागतात की हे फंडामेंटल राईट जे आम्ही त्याच्या अंमलबजावणीचा जो काही हक्क आहे तो आम्ही निलंबित करीत आहोत, असं राष्ट्रपतीला आदेश काढावा लागतो. पण इथे मात्र राष्ट्रपतीला आदेश काढावा लागत नाही, राईट. आता हे 2 महत्वाचे फरक आपण समजून घेतले. आणि इथे 20 आणि 21 जे आहेत, 20 आणि 21 विरोधाचा किंवा 20 आणि 21ची अंमलबजावणी जी आहे ती मात्र निलंबित करता येत नाहीत. हा एक महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये तुम्हाला सांगितला. नेक्स्ट आहे की इथे जे आहे हे जे 358 जे आहे ते संपूर्ण देशभर जे आहे ते लागू होऊ शकतात. इथे जे आहे संपूर्ण देशभर किंवा काही भागात सुद्धा लागू होऊ शकतात. म्हणजे हे जे काही हक्क जे आहेत निलंबित करण्याचा जो काही मुद्दा आहे तो काही भागात सुद्धा होऊ शकतो, इथे संपूर्ण देशात सुद्धा होऊ शकतं, ठीक आहे. हा एक महत्वाचा फॅक्च्युअल जो भाग आहे तो तुम्हाला इथे सांगितला. आणि बाकी इकडे संसदेची दोन्ही गृहांची मान्यता घ्यावी लागते हे तर तुम्हाला माहितीच आहे जर आदेश काढला असेल तर. आता याचा कालावधी पण महत्वाचा आहे की ते किती काळासाठी निलंबित राहतात वगैरे. आता इथे राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे तोपर्यंत होतं. इथे काय होतं 359 मध्ये की राष्ट्रपतीच्या आदेशामध्ये जो कालावधी आहे तो असू शकतो किंवा राष्ट्रीय आणीबाणी कुठपर्यंत लागू आहे तेवढ्या कालावधीपर्यंत असू शकते किंवा दुसरा ऑप्शन असाही त्याला किंवा राष्ट्रीय आणीबाणी लागू आहे त्याच्या कमी कालावधीसाठी सुद्धा राष्ट्रपती आदेश देऊ शकतो. म्हणजे हे तीनही गोष्टी याच्यामध्ये केस अप्लिकेबल आहेत. सो बेसिक मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो, आर्टिकल 19 काय आहे, 358 काय आहे, त्यानंतर 359 आणि 358 मधला फरक काय आहे, डिफरन्स काय आहे, हे बेसिक समजवण्याचा प्रयत्न केला आणि एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. आणि हा जो मुद्दा आहे तो महत्वाचा आहे त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, तुम्हा सर्वांनाच माहिती आहे. आपण या आधारावर एक प्रश्न सोडून घेऊया थोडक्यात आणि मग आपण लेक्चर थांबवूया. आर्टिकल 19 जे आहेत ते 7 अधिकार होते, परंतु 42व्या घटना दुरुस्ती कायदा अन्वये मालमत्ता मिळवणे, धारण करणे किंवा विकणे हा हक्क काढून टाकण्यात आला. बरोबर पाहता आपल्याला योग्य वाटतं, परंतु 42वी घटना दुरुस्ती नाहीये, ते 44 अमेंडमेंट आहे, ठीक आहे. त्यानंतर
19 अंतर्गत प्राप्त हक्क भारतात वास्तव्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस उपलब्ध आहेत. प्रत्येक व्यक्तीस आहेत का? नाही. भारतात वास्तव्य करणारा प्रत्येक व्यक्ती हा भारतीय नागरिकच असेल असं नाही ना. बरोबर आहे की नाही? एखादा अमेरिकन जर भारतात वास्तव्यास असेल, जरी तो भारतीय नागरिक नसला तरी सुद्धा तो वास्तव्यास आहे, मग त्यालाही हे उपलब्ध आहेत का? आर्टिकल 19 नाही. त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. हे हक्क राज्य तसेच खाजगी व्यक्ती यापासून संरक्षण देतात तर नाही, फक्त राज्याच्या पासून संरक्षण देतात. त्यामुळे 1, 2 आणि 3 चुकीचंच आहे. संप करणे यासह कामगारांना हक्क प्राप्त होतो. बघा, आंदोलन तुम्ही करू शकता, संप नाही करू शकत. लक्षात घ्या, संप नाही. त्यामुळे संप याच्यामध्ये येणार नाही. मग वरीलपैकी काय खरे नाही, हा शब्द मुद्दामून टाकलाय. काय खरे नाही? खरे नाही याचा अर्थ काय? खोटे आहे हे विचारलेलं आहे. बरोबर आहे की नाही? मग खोटे काय आहे? तर ABCD हे सर्वच खोटे आहे, म्हणून वरील सर्व त्याचं योग्य उत्तर असणार आहे. तुम्हा सर्वांनाच माहिती आहे की न्यू इंडिया करिअर फोरमने 100 डेज प्लॅन सुरू केलेला आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी. येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा महत्वाची आहे, कारण याचा संपूर्ण कटाप हा GS बेस असणार आहे. GS मध्ये साधारणतः 110, मी असं सहज म्हणतोय, सहज, हे आकडा मी सांगत नाही की एवढाच कटाप लागेल, पण किमान एवढे मार्क्स तरी असायला पाहिजेत असं आपण गृहीत धरू शकतो. याच्या आसपास कटाप लागू शकतो. ठीक आहे. मग असं जर असेल तर आपल्याला जवळपास मित्रांनो 55 प्रश्न आपल्याला बरोबर आणणं गरजेचं आहे. तर त्यासाठी एक एक प्रश्न फार महत्वाचा आहे मित्रांनो. त्या दृष्टिकोनातून या 100 दिवसांच्या प्लॅनमध्ये काही सेक्शनल आणि काही कॉम्प्रिहेन्सिव्ह असं 6 सुरुवातीचे पेपर हे सेक्शनल ठेवलेले आहेत. त्यासोबतच करंट अफेअर आणि त्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमावर पण पेपर होतील. तर अशा पद्धतीने एक टेस्ट सिरीज जी आहे ती सुरू झालेली आहे. 26 मेला त्याचा पहिला पेपर होईल. तुम्ही महाराष्ट्रात, भारतात कुठेही असा, तुम्ही हे पेपर्स तुमच्यापर्यंत ॲक्सेस त्याचा मिळू शकतो. PDF टेस्ट जे आहे ते डाउनलोड करू शकता. त्यासाठी तुम्हाला न्यू इंडिया करिअर फोरमचं ॲप डाउनलोड करावं लागेल. तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनलसुद्धा जॉईन करा, न्यू इंडिया 2020. याच्यावर तुम्हाला बरीचशी माहिती मिळेल. न्यू इंडिया करिअर फोरमचा ॲप जर तुम्ही डाउनलोड केलात प्ले स्टोअरवरून तर हे सर्व पेपर्स फक्त 999 रुपयामध्ये उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास 14 टेस्ट पेपर याच्यामध्ये इन्क्लूड आहेत सगळे CSATला घेऊन. बरोबर आहे. सो ह्या सर्व महत्त्वाच्या घटकांवर आधारित हे पेपर्स तुम्हाला मिळू शकतात. आय होप की हे लेक्चर्स तुम्हाला आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. आणि जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही नवीन व्हिडिओज जे आहेत ते पाहता येतील. इथून पुढे आपण काही महत्त्वाचे जे एव्हरग्रीन टॉपिक आहेत ते रॅपिड रिव्हिजन सिरीजच्या माध्यमातून घेऊया. मग ते विविध विषयांचे असतील. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.